गाने तो इतके फालताड़ा रे, तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा। अरे तू माणूस आहेस का कुत्रा आहेस? ठरव ना तू कोण आहेस काय ते, काय ऐकायचं आपलं? मी तुमचा भाऊ आहे का नाही, ऐकायचं तर भारी ऐकायचं, जयंतीमध्ये गाणं वाजवायचं तर भारी वाजवायचं, ह्या मतावर मी ठाम आहे, कोणाला पटल नाही पटल पण गरजेचं आहे। ते गाणं किती व्हायरल झालं, हम सब मर्द मावळे बडे खुद्दार आहे, किती किती गोड वाटतं ते गाणं। नाही त्याच्यावर मी मला पोडा, ते म्हणजे पोड्यावर नाचता येत नाही, नाचायचे वेगळेच गाणे, 100% नाचा, चांगल्या गाण्यावर नाचा। आणि शिवरायाचे गाणे प्रेरणा देतात। मागच्या वर्षी चेन्नईच्या कार्यक्रमातला माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला दादा, चेन्नईची लोक होती आणि एक गाणं मध्यंतरी महाराजांवर निघालं होतं पहा, गाणं इतकं गोड होतं ना, सगळ्या पोरांनी त्या गाण्याचे शब्द ऐकले ना तर जीवनामध्ये कुणीच आत्महत्या करणार नाही, कुणीच, इतके गोड शब्द आहेत त्याच्यात। आणि त्या गाण्याच्या शेवटी बी डायलॉग आहे, का रे आवडलं का गाणं, इतके गोड गाणे आहेत ना ते, म्हणू का? टाळ्या वाजवून एकदा जोरात वाजवा, लईच गोड गाणं आहे ते। हे हे नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची, रयतेचा राजा आम्ही हात रतयाच, जिकत नाही जवर तवर झुंजत राहायच, तुकडे 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 झाले तरी बी कणाकणानं झुंजतो र। हे शिवबाराज 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 राजार, इत पाय ठेवण्याआधी विचार दोस्त कर बर, कन कन रुद्र झाला शिवरायाचा आकार। गाणं म्हणतेच साहेब, ऐकायचं तर हे असलं ऐकावं, खरं सांगा बरं, हे ऐकल्याच्या नंतर कोणाला बोर होतं का? मोकळं सांगा बरं, हे ऐका ना, आमचं ऐकायचं नाही। आता तर लई एकलकोंडी झाली, पोरं बसलीत माझ्या समोर, शिवचरित्र घेऊन पोरं निगेटिव्ह होतात आयुष्यात आणि स्वतःला मावळे म्हणवतात। लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात डिप्रेशन येईल ना आणि जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात निगेटिव्हिटी येईल ना, तेव्हा फक्त छत्रपती शिवरायांच्या जीवनातले प्रसंग डोळ्यासमोर आणा। अरे आत्महत्येचा फास जवळ घेतलेला माणूस सुद्धा तोच फास असा हातामध्ये घेऊन पुन्हा जिद्दीनं नाही पेटला तर माझं नाव बदला, कारण प्रेरणा देणारं चरित्र शिवाजी महाराजांचं चरित्र। या महाराष्ट्रात तरुणांच्या आत्महत्या वाढतात, साधी गोष्ट वाटते तुम्हाला या काळात, ते पण आत्ता या क्षणात लय अवघड आहे साहेब। रोज बातम्या वाचवलो आम्ही, ह्याच्यामुळे मेलं, त्याच्या ती नाही म्हणली मेलं, काय फालतूपणा आहे, ती हो म्हणली आनंदात गेलो, अरे काय मला धंदाच कळलं ना। एकल कोंडे होऊ नका, एकमेकाला बोलते व्हा भावानं, असो मला काय सांगायचं ते ऐका। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एकच वाक्य सांगत असतो मी, छत्रपती शिवाजी महाराज इज नॉट अ फॅशन, छत्रपती शिवराय इज द पॅशन। हा विचार ज्या दिवशी महाराष्ट्रातला तरुण करेल ना, त्या दिवशीपासून खरा आम्हाला जीवनाचा वेगळा प्रवास सुरू करताय। स्त्रियांचा सन्मान करायचा विचार करा। आणि खरं सांगू दादा, ज्याला शिवाजी महाराज कळाले ना, तो कधीच कोण्या स्त्रीचा अनादर करू शकत नाही। आणि इथं बसलेल्या सगळ्या लोकांना सांगणे, एकच सांगणे, शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराज की जय म्हणायचा अधिकार त्यालाच आहे जो आपल्या घरातल्या स्त्रीचा सगळ्यात मोठा सन्मान करतो। कोणाला पटल नाही पटल, हो, नाही तर नवरात्रात त्याला आरतीचा मान दिला, दुर्गेंद्रकटम हारी तुझं विना संसारी अनातेयं वे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते मारी, हरी पडलो आता संकट निवारी, जय देव जय। आणि ह्याची देवी रोज रडायली का? रोज रडायली, रोज नाही 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 दादा, मी फार मोकळं बोलणारा माणूस। या शिवजयंतीच्या निमित्तानं शिवचरित्रातला पहिला आदर्श घ्या, स्त्रियांचा सन्मान। का म्हणला शाहिस्ते खान असं, का म्हणला? त्याचं कारण आहे, बेळवाडीच्या किल्ल्याचा किल्लेदार तुम्हाला माहिती आहे, बेळवाडीचा किल्ला महाराजांच्या एका मावळ्यानं ताब्यात घेतला, त्या मावळ्याचं नाव आहे सकोजी गायकवाड। त्या सकोजी गायकवाडनं किल्ला ताब्यात घेतला 28 दिवसानंतर, आणि 28व्या दिवसानंतर किल्ला ताब्यात आल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला ज्या किल्लेदारांना अडवलं होतं तो किल्लेदार कोणी पुरुष नाही, तर त्या किल्ल्याचा किल्लेदार एक स्त्री आहे, तिचं नाव आहे सावित्री देसाई। या सावित्री देसाईच्या 2 कथा इतिहासात आल्यात।
पहिली कथा मी जे सांगणार आहे ती दुसरी पुन्हा सांगणार आहे. पहिला संदर्भ आलाय तोच एक सकोजी गायकवाड नावाचा मावळा त्यासह सावित्रीबाई देसाई सोबत थोडासा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. महाराजांच्या कानावर पहिली घटना आलेली असते. ती घटना अशी असते, सकोजीनं बेळवाडीचा किल्ला ताब्यात घेतला. महाराजांना आनंद होतो. महाराज म्हणतात आत्ताच्या आत्ता सकोजीच्या बक्षिसाची तयारी करा, त्याचा सन्मान करा, हार तुरे फेटे घालून त्याचा सन्मान करा. आणि दुसरी बातमी वाऱ्यासारखी सकोजीच्या बाबतीत कानावर येते आणि महाराजांच्या कानावर बातमी पडते की सकोजीनं सावित्री सोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात सत्काराचं ताट परत करा आणि आत्ताच्या आत्ता सकोजीचे हातपाय कलम करा, त्याचे डोळे फोडा. सावित्री परक्याची असली म्हणून काय झालं आणि सकोजी आपला असला म्हणून काय झालं? या राज्यात प्रत्येक स्त्रीचा सन्मानच होणार हा विचार पेरणारा राजा छत्रपती शिवाजी राजा आहे. हा राजा आहे शिवाजी. अरे आता कितीतरी स्मारक आहेत. मी आलो तेव्हा इथं छत्रपती शिवरायांच्या भगव्या झेंड्याचं, बरोबर, मला वाटतं तुमची ती नियोजित स्मारकाची जागा पण असेल नाही का? हा, परवानगी भेटली तर. ह्या पुतळे बांधणं सोपं आहे साहेब, पण पुतळ्याचं पावित्र्य राखणं फार कठीण आहे. तुमच्या या नगर आहे ना अहिल्यानगर, त्या अहिल्यानगर शहरचा DYSP माझा भाऊ आहे आणि त्याचा आमचं एकाच विषयावर बोलणं झालं. तो मला पुतळ्याची परमिशन द्यायला काही नाही रे, पण त्याचं पावित्र्य राखल्या जात नाही, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही रशियामध्ये गेलात ना कधी, तर रशियामध्ये गेल्याच्या नंतर रशियामध्ये प्रत्येक माणूस तुम्हाला दुसरं काहीच बघा म्हणत नाही, एकच गोष्ट बघा म्हणतो, काय? त्यांच्या राजाचा पुतळा. ते त्यांचा आत्मीयतेचा विषय. आणि आपल्या इथं पुतळ्यांची किती विचित्र अवस्था आहे. आपला पुतळा वारा आला तो धूळ झटकतीन, पाऊस आला तो धुतला जातो. त्याच्या पलीकडे काय? त्याच्या पलीकडे काय? पण ऐका, मला काय सांगायचं की जी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, माणूस मेल्याच्या नंतर त्याचे स्मारकं होतात हे सगळ्यांना माहिती आहे. माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या समाध्या होतात, माणूस मेल्याच्या नंतर त्याची मंदिरं होतात. पण एक वाक्य सांगू का? या जगातला पहिला राजा आहे ज्याचे जिवंतपणी स्मारकं झाले, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे. लय मोठा इतिहास आहे हो. दक्षिण दिग्विजय जिंकायला निघालेले महाराज जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये गेले तेव्हा श्रीशैल्यम मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला महाराज गेले होते. आणि वैजनाथ मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर महाराजांनी दर्शन केलं, महाराज बाहेर आले आणि महाराजांच्या लक्षात आलं की मंदिराचं बांधकाम झालंय पण इथले घाट बांधले नाहीत. घाट महाराजांनी लगेच तिथल्या स्थानिकच्या लोकांना बोलवून घेतलं आणि तिथले घाट बांधून घेतले. घाट कुठले? आंध्र प्रदेशचे. महाराज म्हणले असते हे आपल्या मतदारसंघात येत नाही, कशाला आपण उभं बजेट टाकायचे इकडे तिकडं. महाराजांनी बाहेर राज्यात. आणि एके दिवशी पुन्हा महाराज दर्शनाला गेले आणि सहज शिखराकडे बघितलं तर त्या शिखराचा एक चौथा कोपरा होता, तो चौथा कोपऱ्याचं बांधकाम अपूर्ण राहिलं होतं. महाराजांनी कारागिरांना बोलवून घेतलं, त्यांना लगेच पैसे दिले आणि त्या शिखराच्या बांधकाम करून घेतलं लगेच तो कोपरा. आणि त्या आंध्र प्रदेशमधले सगळे कारागीर चर्चा करायला लागले, अरे लय राजे आले लय राजे गेले पण पाया पडून मोकळे झाले, फक्त रुबाब दाखवून गेले. हा पहिला राजा आहे ज्या राजानं आपलं इथं घाटं बांधली आणि शिखराचं सुद्धा बांधकाम पूर्ण केलं. कोण कुठला महाराष्ट्रातला राजा इथं येतो आणि आमच्या आंध्रातलं मंदिर बांधून जातो, ही त्या लोकांना गोष्ट भावली. मग आपल्याला या राजाचं मोठेपण कळालं पाहिजे, आपल्याला या राजाचं मोठेपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे, काय करावं काय करावं काय करावं. त्यातला एक कारागीर म्हणला, अरे एक काम करून आपण त्या शिखराच्या वर आपल्या त्या राजाचाच आपण पुतळा बसवू ना, म्हणजे सगळ्याला कळेल की ह्या शिखराचं बांधकाम राजानं केलंय. आणि शिवाजी महाराज जिवंत असताना आदरांजली म्हणून आणि मान म्हणून त्या तिथल्या कारागिरांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा त्या आंध्रातल्या त्या शैल्यमच्या मंदिराच्या शिखरावर बसवली. हे पहिलं स्मारक आहे शिवाजी महाराज जिवंत असताना. आणि कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये धारवाड नावाचा तालुका आहे आणि त्या धारवाड नावाच्या तालुक्यात मारुती मंदिरामध्ये शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे. ते स्मारक म्हणजे यल्लामा देसाई नावाच्या, सावित्रीबाई देसाई नावाच्या स्त्रीनेच निर्माण केलेलं आहे. दोन कथा आल्यात. दादूजी नावाच्या जेव्हा सरदारानं तिला बंदिस्त केलं आणि बंदिस्त करून निघाला तेव्हा एक पाळण्यातलं बाळ तिनं उचलून घेतलं पोटाशी आणि ती म्हणली 2 मिनिटं थांबा. बाळ घेतलं आणि शिवाजी राजाच्या दरबारात उभं केलं. सगळ्यांना इतिहास माहिती आहे. शिवाजी राजाच्या दरबारात उभं केलं ना, ते उभं केल्याच्या नंतर तिनं ते बाळ घेतलं आणि शिवाजी राजाच्या मांडीवर दिलं आणि शिवाजी राजानं त्या बाळाकडे पाहिलं. शिवाजी राजानं मावळ्याला खुणवलं. मावळा दुधाचा लोटा आणि चमचा घेऊन आला. राजानं त्या चमच्यानं त्या बाळाला दूध पाजलं आणि ती सावित्री म्हणते तुमचं वैर माझ्यासोबत आहे, जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या, या बालकाला काही करू नका. आणि छत्रपती शिवाजीराजे म्हणाले, ताई घाबरू नको, तू ह्याला माझ्या मांडीवर ठेवलंस याचा अर्थ तो आतापासून माझा भाचा आहे आणि जगातला कुठलाच मामा भाच्याचा काळ ठरू शकत नाही. हा विचार पेरणारा राजा छत्रपती शिवाजी राजा आहे. अहो तिचं वतन तर घेतलंच नाही, तिला दुसरं वतन लावून दिलं आणि भाच्याच्या दूध भातासाठी दुसरी जमीन दान दिली. हा इतिहासातला घटनाक्रम आहे. आणि मग त्या देसाईन त्या सावित्रीनं त्या मारुतीच्या मंदिरामध्ये या क्षणाची आठवण म्हणून एक शिल्प कोरलंय. आणि ते शिल्प कसं आहे? शिवाजी महाराजांच्या मांडीवर एक बाळ आहे आणि त्या बाळाच्या समोर त्याची आई उभी आहे. ती आठवण म्हणून ते तिथं कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना दुसरं स्मारक तयार झालेलं आहे. हे शिवरायांचं वेगळेपण आहे.
शिवाजी महाराजांचं चरित्र अहो तुम्हाला आम्हाला काय प्रेरणा देतं, बाहेरच्या लोकांना प्रेरणा देतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य भेटण्याच्या अगोदर नेताजी सुभाषचंद्र बोस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांना जेव्हा इंग्रजांनी कैदेत ठेवलं होतं ना, ते कैदेत असताना नेताजींच्या हातामध्ये शिवचरित्र पडलं. आणि शिवचरित्रातला कुठला भाग वाचला नेताजींनी, तर शिवचरित्रातला आग्र्याच्या सुटकेचा भाग वाचला नेताजींनी. आणि नेताजींनी मनात इच्छा व्यक्त केली की आपल्याला सुद्धा शिवाजी महाराजांनी जसं औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या ना, तसं इंग्रजांच्या हातावर तुरी देता आल्या पाहिजेत. आग्र्याची सुटका म्हणजे औरंगजेबाच्या हातावर तुरी देणं, हा छत्रपती शिवरायांच्या आग्र्याच्या सुटकेचा इतिहास आहे. आणि ते राहुल सोलापूरकर नावाची औलाद म्हणली शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले ना, तेव्हा ते असे चालाकीनं सुटले नाही तर लाच देऊन सुटले. अरे ज्याच्या जीवाला लाज नाही ना, तोच माणूस असं स्टेटमेंट करू शकतो आणि छत्रपती शिवरायांच्या चरित्राबद्दल असं काहीतरी बोलू शकतो. तो म्हणला हिरकणी नावाचं प्रकरणच घडलं नाही, मग बुरुज काय ह्याच्या बापानं बांधला का, काय कळतच नाही मला. एक जण म्हणजे तुम्ही लईच बोलायले त्याच्यावर, नाही बोलायचं तर मग काय शांत बसायचं सांगा मला तुम्ही. की वस्तुस्थिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज तिथून निसटले म्हणजे काय उगं निसटले. अरे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंत नावाचे 2 मावळे मागे सोडले होते महाराजांनी. आणि त्या दोन्ही मावळ्यांना माहित होतं हे आपलं सोंग जर उघडकीस आलं ना तर दुसऱ्या क्षणी आपलं मुंडकं उडणार आहे, दुसऱ्या क्षणी. तरी सुद्धा ते मावळे तिथं झोपले. एकानं झोपण्याचं सोंग केलं, हिरोजी मदारी मेहतरनं झोपण्याचं सोंग केलं आणि हिरोजी फर्जंतनं पाय दाबण्याचं सोंग केलं. आणि त्या बघणाऱ्या सैनिकांना वाटायचं महाराजच आहेत काय की, आणि महाराज तेवढ्यामध्ये पसार झाले. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांनी याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासांती सोंग घेऊन इंग्रजांच्या हातावर तुरी घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस फरार झाले, तिथून निसटले. कशामुळं, शिवचरित्रामुळं. आणि पुढे इतिहास असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला आदर्श काय, नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली, सगळ्यांना माहिती आहे. तुम मुझे